नमस्कार मित्रांनो महाडीबीटी पोर्टलवर स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असताना तुमच्याकडून चुकीची स्कीम अप्लाय झाली किंवा तुम्हाला स्कीम मध्ये बदल करायचा आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कशा प्रकारे तुम्ही अप्लाय केलेली स्कीम चेंज करू शकता याबद्दल सविस्तर आणि संपूर्ण माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पाहायचा आहे। त्या अगोदर एक उदाहरण देतो। समजा एखाद्या विद्यार्थ्याला पोस्ट मॅट्रिक नंतर त्याच्या जी कॅटेगरी आहे कॅटेगरीतून त्याला स्कीम अप्लाय करायची असते। समजा तो विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीचा असेल तर त्याला ओबीसी ची स्कीम अप्लाय करावी लागते। पण मित्रांनो, चुकीने त्याच्याकडून किंवा त्याने त्याचा ज्याने फॉर्म भरलाय त्याच्याकडून ट्युशन फी आणि एक्झाम फी साठी अप्लाय झाले तर अशा वेळेस मित्रांनो ती स्कीम आपण कशा प्रकारे चेंज करू शकतो किंवा ती स्कीम आपल्याला चेंज करता येते। मित्रांनो, यासाठी काय करावं लागतंय याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। व्हिडिओला उशीर न करता व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर यायचं आहे। तुमचा युजर नेम आणि पासवर्ड व्यवस्थित येथे टाकायचा आहे। युजर नेम, पासवर्ड, कॅप्चा या तीन गोष्टी व्यवस्थित टाकून लॉग इन या बटनवर क्लिक करायचे। लॉग इनवर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो अशा प्रकारे पेज तुमच्या समोर ओपन होईल। यामध्ये तुम्हाला माय अप्लाइड स्कीमवर जायचं आहे। स्कीम चेंज करता वेळी मित्रांनो तुम्हाला कॉलेजकडून अशा प्रकारचं रिअप्लाय ऑप्शन आणि कॅन्सल असे दोन ऑप्शन तुमच्या समोर येतील। मित्रांनो, रिअप्लायचं ऑप्शन आला असेल तर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही चेंजेस करू शकता। प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे। तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमधील जे काय करेक्शन करायचं आहे, इन्कम असेल किंवा तुमचं कास्ट चुकीचं अपलोड झालं आहे, उत्पन्न किंवा डोमासाईल अशा कोणत्याही प्रकारचे चेंजेस करू शकता। मित्रांनो, या केसमध्ये माझ्याकडे जी प्रोफाईल आहे यामध्ये मला करंट कोर्समध्ये काही डिटेल्स अपडेट करायचे आहेत तर मी करंट कोर्सवर क्लिक करतोय। मला यामध्ये ॲडमिशन पावतीच्या जागी बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। यासाठी मला हे डिलीट करावं लागणार आहे। सुरुवातीच्या डिटेल्स डिलीट केल्या आहे। त्यानंतर मला ॲडमिशन इयर, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, क्वालिफिकेशन लेवल, स्ट्रीम, कॉलेजचं नाव, कोर्स कोणता आहे, ॲडमिशन टाईप, CET पर्सेंटेज, ॲप्लिकेशन नंबर आणि अपलोड ॲडमिशन रिसिप्टच्या जागी बोनाफाईड अपलोड करायचं आहे। इयर ऑफ स्टडी, फायनल इयर कंप्लीट ऑफ चालू आहे हे दोन्हीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचे। मी फोल्डरमधून माझे बोनाफाईड सिलेक्ट करून येथे अशा प्रकारे ॲडमिशन डेट टाकून अपलोड करतोय। मित्रांनो, बोनाफाईड अपलोड केल्याच्या नंतर मी या डिटेल्स सेव्ह करणार आहे। अशा प्रकारे माझे डिटेल्स सेव्ह झालेले आहे। मित्रांनो, मला जे करेक्शन करायचं होतं ते रिअप्लाय आल्याच्या नंतरच मी करू शकलो। पास्ट क्वालिफिकेशनमध्ये काही करेक्शन करायचं ते तुम्ही रिअप्लायचा ऑप्शन आल्याच्या नंतर करू शकता। मला रिअप्लायचं ऑप्शन आलं तर मी ते करेक्शन सर्व करून घेतलेलं आहे। आता मित्रांनो, माझ्याकडून चुकीने पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपच्या जागी कॅटेगरीच्या जागी मी ट्युशन फीसाठी अप्लाय केलं तर आता मला परत पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं तर अशा वेळेस काय करणार, जे माय अप्लाइड स्कीममध्ये जाणार। मित्रांनो, यासाठी तुम्हाला रिअप्लाय क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जी ट्युशन फीसाठी अशा प्रकारे जे ॲडिशनल इन्फॉर्मेशन, ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी टू ओबीसी स्टुडंट म्हणजे या विद्यार्थ्याने ट्युशन फीसाठी अप्लाय केलं पण याला कॉलेजमधून पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप जी कॅटेगरीची त्यासाठी अप्लाय करण्यास सांगितलेलं आहे। रिअप्लाय कराल मित्रांनो तर तुम्ही या स्कीमसाठी परत अप्लाय कराल रिअप्लाय तर मित्रांनो तुम्हाला यासाठी जे कॅन्सल ऑप्शन दिसतंय त्या कॅन्सलवर क्लिक करायचं आहे। कॅन्सल करून मित्रांनो तुम्हाला OTP टाकायचा आहे। OTP टाकून सबमिट करायचं आहे। मित्रांनो, तुमची पूर्ण प्रोफाईल डिलीट होत नाही, फक्त तुम्ही अप्लाय केलेली स्कीम इथून डिलीट होते हे लक्षात ठेवायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो माझी स्कीम आता इथून डिलीट झालेली आहे। आता मी नवीन स्कीम अप्लाय करणार आहे। प्रोफाईल माझी तशीच आहे। पोस्ट मॅट्रिकमध्ये जाणार, OBC, SBC, VJNT कॅटेगरीतून मी माझी कॅटेगरी निवडणार OBC निवडल्याच्या नंतर अप्लाय फॉर दिस स्कीम हे ऑप्शनवर क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर मी ज्या वेळेस माझी स्कीम अप्लाय केली ती सुरुवातीस तशीच स्कीम अप्लाय करणार। रिन्यूअर आहे का नाही, लिव्हिंग सर्टिफिकेट इथून अपलोड करणार। त्यानंतर डिक्लेरेशन सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। डिक्लेरेशन सर्टिफिकेट अपलोड केल्याच्या नंतर डू यू हॅव एनी अदर स्कॉलरशिप अप्लाय केलेला आहे का तर इथे नो करायचं आहे। कास्ट व्हॅलिडिटी रॅशन कार्ड मॅनेटरी नाही आहे। हाऊ मेनी बॉयज तुम्ही तुमच्या याच्यानुसार निवडू शकता आणि सबमिट करायचे। सबमिट केल्याच्या नंतर मित्रांनो अशा प्रकारे यू हॅव सक्सेसफुली अप्लाइड फॉर पोस्ट असा मेसेज येईल म्हणजे आता तुम्ही नवीन स्कीम अप्लाय केलेली आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्कीम चेंज करू शकतो। यासाठी फॉर्म कॅन्सल करावं लागतं ही गोष्ट लक्षात ठेवायची। मित्रांनो, परत माय अप्लाइड स्कीममध्ये जायचं, व्ह्यू फॉर्मवर क्लिक करायचे आणि आपण जी स्कीम अप्लाय केलेली आहे त्या स्कीमची तुम्ही
प्रिंट काढून घ्यायची आहे आणि आता जो सुरुवातीचा फॉर्म आहे तो तुम्हाला कॉलेजमध्ये जमा करायचा नाही, तुम्हाला हा नवीन फॉर्मची प्रिंट काढून कॉलेजमध्ये जमा करायची आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी मित्रांनो बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल यावर नक्की क्लिक करा. धन्यवाद.